आज पण अगदी कुरकुरीत असा तो म्हणजे पोह्याचा मेंदूवडा, अगदी मोजक्या जिन्नसांनी. सगळ्यात अगोदर आपण एक वाटी घ्यायचे पोहे वाटून घ्यायचं, पोट झाली की ती काढायची, एक वाटी रवा घालायचा, एक वाटी घालायचं दही. हे मिश्रण मिक्स करायचं, 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. नंतर त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा, अर्धा बटाटा किसून घ्यायचा, तो घालायचा. त्याचबरोबर घालायचं काळी मिरची पूड, हिरवी मिरची आल्याची पेस्ट, कढीपत्ता थोडासा कापून घालायचा आहे, मीठ आणि कोथिंबीर. आणि सगळ्यात नंतर आपण बेकिंग सोडा घालायचा, अर्धा चमच्यापेक्षा कमी. अशा पद्धतीने सगळं मिश्रण मिक्स करायचं. हातावर तेल लावून नंतर एखादा गोळा घ्यायचा, थोडासा दाबायचा आणि मेंदू वड्यासारखं करायचं. सगळे वडे आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आणि नंतर तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं. तेल गरम केल्यानंतर आपण तेल मात्र अगदी मीडियम असं गरम करायचं. तेल गरम झालं की एक एक वडा त्याच्यामध्ये सोडायचा. लगेच हात लावायचे नाही. अगदी 2 मिनिटानंतर आपण त्याला उलटपुलट करायचं आणि त्यानंतर बघा अगदी मस्त, अगदी रंगही सुरेख येतो मेंदूवडासारखा. आणि बघा आपले हे पोह्याचे वडे अगदी कुरकुरीत असे मस्त असे झटपट रेडी झाले आहे.